सर्वप्रथम तुम्ही सगळेजण माझ्या स्टाफ अकॅडमीला उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते। स्टाफ अकॅडमीसाठी मी निवडलेला विषय आहे की अलाउन्सेस। आता अलाउन्सेस म्हणजे काय तर भत्ते, वेगवेगळ्या प्रकारचे जे भत्ते असतात ते कसे असतात आणि त्याच्यासाठी टॅक्स, प्रत्येक भत्त्यासाठी तो टॅक्स कसा आकारला जातो किंवा तो भत्ता टॅक्सेबल असतो का नसतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्या अगोदर अलाउन्सेसचे दोन प्रकार आहेत, एक पार्टली आणि एक फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस। पार्टली टॅक्सेबल अलाउन्स आणि फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स। आता फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स सरासरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण त्या अलाउन्सेस आपण डेली वापरतो। ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, डीए असेल, सर्वंट असेल, आता फुल्ली टॅक्सेबल मध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आहे, सर्वंट अलाउन्स आहे, ओव्हरटाइम अलाउन्स आहे, त्याच्यानंतर नॉन प्रॅक्टिस अलाउन्स, त्याच्यानंतर सिटी कॉम्पेन्सरी अलाउन्स आहे, आणि पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये याच्याने हाऊस रेंट अलाउन्स, त्याच्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स, तर बघा आता फुल्ली टॅक्सेबल जे अलाउन्सेस आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं तर आपल्याला जी सॅलरी दिली जाते तर ती सॅलरी देताना काय केलं जातं की त्याच्यामध्ये सॅलरी मध्ये इन्क्लूड करून टोटली जे तुम्हाला अलाउन्सेस देत असते कंपनी एखादी देत असते ती कंपनी काय करत असते की तुमचं वर्षाचं अॅन्युअल पॅकेज जे देते सॅलरीचं त्याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सर्व अलाउन्सेसचं काय होतं त्याच्यामध्ये समावेश होतो। मग त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंग असेल, सर्वंट अलाउन्स तर काही सगळ्यांनाच मिळतो, नोकरी भत्ता ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणचं कामाचं आपल्याला वेतन मिळतं, परंतु ट्रॅव्हलिंग अलाउन्स सगळ्यांनाच मिळतो असं नाही। ज्यावेळी ट्रॅव्हलिंगचा संबंध येत असतो म्हणजे काही ठिकाणी मार्केटिंगची फील्ड असेल तर त्यांना काय केलं जातं ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्यांच्या सॅलरीमध्येच इन्क्लूड करून दिला जातो, परंतु सर्वंट अलाउन्स तसा दिला जात नाही। त्याच्यानंतर ओव्हरटाइम जो अलाउन्स आहे तो तुम्ही एखादा कर्मचारी कामाच्या ठिकाणी जर जादा काम करत असेल तर त्याने केलेल्या कामाचा मोबदला त्याला काय मिळतो जादा मिळतो, त्याला ओव्हरटाइम अलाउन्स म्हणतात। पण आता सगळ्यात महत्त्वाचा हा आपल्याला नॉन प्रॅक्टिस अलाउन्स, हा नो प्रॅक्टिस करता हा सगळ्यात महत्त्वाचा की आपल्याला कुणालाच माहिती नसतो। नॉन प्रॅक्टिस अलाउन्स आणि सिटी कॉम्पल्सरी अलाउन्स हा काय आहे नॉन प्रॅक्टिस अलाउन्स तर बघा एखादा कर्मचारी एखाद्या ठिकाणी काम करत असतो पण काही कंपन्यांची अशी इच्छा असते की हा कर्मचारी माझ्या ठिकाणी काम करतोय त्याच्याकडे जे नॉलेज आहे त्याच्याकडे जे स्किल आहे ते फक्त माझ्याच कंपनीपुरतं मर्यादित राहिलं पाहिजे, त्याला ते स्किल वापरून दुसऱ्या ठिकाणी काम करायचं नाही, दुसऱ्या कंपनीची प्रगती करायची नाही, फक्त त्याला ते स्किल माझ्याच कंपनीत वापरायचं आणि माझ्याच कंपनीची प्रगती करायची। त्याच्यासाठी कंपनी त्याला काय देत असते नॉन प्रॅक्टिस अलाउन्स, त्याचं जे प्रॅक्टिस आहे ते फक्त माझ्याच कंपनीमध्ये चाललं पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्या ठरलेल्या सॅलरी व्यतिरिक्त कंपनी त्याला अलाउन्स देत असते। उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याची ठरलेली सॅलरी 50,000 असेल तर त्या कर्मचाऱ्याला ती कंपनी काय म्हणते की तू माझ्याच कंपनीमध्ये काम करायचं, तुझं जे ज्ञान असेल, कौशल्य असेल, तुझं जे टेक्निक असेल ते फक्त माझ्याच ठिकाणी तू वापरायचं, तू अदर ठिकाणी कुठं काम करायचं नाही, त्याच्यासाठी तू आमच्याच ठिकाणी काम करावंच म्हणून आम्ही तुला एक्स्ट्रा अलाउन्स देतोय। मग त्यांची जी ठरलेली अमाऊंट असते त्याला काय म्हटलं जातं नॉन प्रॅक्टिस अलाउन्स, म्हणून त्याला त्याचं नाव जर तसंच पडले तुम्ही प्रॅक्टिस न करता तुम्हाला तो अलाउन्स दिला जातो फक्त तुमच्या स्किलवर, म्हणून त्याला म्हटलेलं आहे नॉन प्रॅक्टिस अलाउन्स। आणि त्याच्यानंतरचा फुल्ली टॅक्सेबल मध्ये जो अलाउन्स आहे सिटी कॉम्पल्सरी अलाउन्स। आता हा अलाउन्स काय की एखादा समजा कर्मचारी असेल तुम्ही आणि असलो त्यात तरी
काय हरकत नाही. तर तो कर्मचारी एका शहरामध्ये काम करतोय, ज्या शहराची लोकसंख्या कमी आहे किंवा जास्त असते, कुठल्याही शहरामध्ये तो काम करत असेल, पण काही कारणास्तव त्या कर्मचाऱ्याची कामाच्या ठिकाणाहून बदली केली जाते. उदाहरणार्थ पुण्यामध्ये जर एखादा कर्मचारी काम करत असला तर त्याला मुंबईला त्या कंपनीच्या शाखेमध्ये बदली कर्मचारी म्हणून पाठवलं जातं. पण काय केलं जातं, ज्यावेळेस बदली कर्मचारी म्हणून पाठवलं जातं त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याची अपेक्षा काय असते की मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले म्हणजे मला पगारवाढ दिली पाहिजे किंवा मला पगारवाढ मिळेल या अपेक्षेने तो बदली कर्मचारी म्हणून जात असतो. 20,000 जर त्याला पुण्यामध्ये पगार मिळत असेल तर तो कर्मचारी मुंबई या ठिकाणी बदली होण्यास तयार होतो, कारण त्याला माहित असते जर आपण मुंबईला गेलो तर 25,000 पगार मिळेल. पण काही काही कंपन्या काय करतात, तसं नाही करत. एखाद्या कर्मचाऱ्याला काय सांगतात की तू पुण्यामधून तुझी मुंबईला बदली केलेली आहे पण तुझ्या पगारामध्ये वाढ केलेली नाही असं त्याला सांगितलं जातं. अशा वेळेस काय होतं की त्या कर्मचाऱ्याची नामुष्की असते. पुण्यापेक्षा मुंबई शहरामध्ये महागाई जास्त असते, घर भाडं जास्त असते, शैक्षणिक जे काय असते त्याची जो काही भत्ते असतील किंवा शैक्षणिक खर्च असेल, त्याची मुलं वगैरे असतील तर त्याच्यासाठी येणारा खर्च हा जास्त असतो. मग कंपनी काय करत असते की त्या कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये वाढ करत नाही, परंतु त्याला शहर बदलल्यामुळे त्याचा जो एक्स्ट्रा भत्ता देते त्याला सिटी कॉम्पेन्सरी अलाउन्स म्हणतात. शहरपूर्वक भत्ता. तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काम करायला गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा खर्च होत असेल, मग तो घर भाडं असेल, तुमचा महागाई भत्ता असेल, मुलांच्या शिक्षणावरचा खर्च असेल, त्याच्यासाठी एक्स्ट्रा भत्ता देते. त्याला काय म्हटलं जातं, सिटी कॉम्पल्सरी अलाउन्स असं म्हटलं जातं. पगारवाढ द्यायची नाही, त्याला पगारवाढ व्यतिरिक्त एक्स्ट्रा भत्ता द्यायचा, त्याला म्हटलं जातं सिटी कॉम्पल्सरी अलाउन्स. आता हे झाले फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स की ह्याची रक्कम जरी तुम्हाला दिली कंपनीनं तरी सुद्धा कंपनी ती रक्कम तुमच्या सॅलरीमध्ये ऍड करून त्याच्यावरती टॅक्स आकारत असते. जरी कंपनीने तुम्हाला हे सगळे अलाउन्सेस दिले तर ते काय करत असते की तुमच्या सॅलरीमध्ये ऍड करतात आणि त्याची टॅक्स जी अमाऊंट आहे ती तुमच्या सॅलरीमधून कट केली जाते. कंपनी कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरत नाही, कर्मचाऱ्याला दिलेल्या सॅलरीमधून त्याचा टॅक्स भरत असते. आता तसा हा प्रकार नाहीये. पार्टली टॅक्सेबलचे अलाउन्सेस तुम्हाला सांगितलेले ते अलाउन्सेस तसे नाही, त्याची काहीच रक्कम कंपनी भरत असते. आता त्याच्यामध्ये पहिलाच आहे काय तर हाऊस रेंट अलाउन्स. आता जे गव्हर्नमेंट कॉलेजचे जे प्राचार्य असतील किंवा काही प्राध्यापक असतील, आता आपल्या इथं नाही, आपल्या नंदग्रंथ आहे, त्यांना काय दिला जातो, हाऊस रेंट अलाउन्स दिला जातो, एचआरए दिला जातो किंवा काही उच्च अधिकारी वगैरे असतील त्यांना. परंतु हा एचआरए देताना कसा दिला जातो की त्यांना ठराविक रक्कम ठरलेली असते, त्याच्या पुढे जर ती रक्कम गेली तर ती त्यांच्या सॅलरीमधून कट केली जाते किंवा त्यांच्या सॅलरीमधून त्याचा टॅक्स कट केला जातो. उदाहरणार्थ ती सॅलरीचं जे कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे ते 3 टप्प्यात दिलेलं आहे की हाऊस रेंट अलाउन्स कसा आकारला जातो. तर त्याच्यासाठी त्यांनी शहराची लोकसंख्या विचारात घेतली हाऊस रेंट अलाउन्सेस देताना, की ज्या शहराची लोकसंख्या 25 लाख आहे अशा शहरामध्ये जर तो कर्मचारी काम करत असेल तर त्याला दिला जाणारा जो हाऊस रेंट अलाउन्स आहे तो कसा दिला जातो, तर सॅलरीच्या 15% दिला जातो. त्याला टोटल सॅलरी किती आहे त्याच्या 15% दिला जातो. किंवा तो कर्मचारी ज्या ठिकाणी राहत आहे त्या राहत असलेल्या घराचं भाडं तो भरत असतोय. उदाहरणार्थ 5,000 रुपये तो पर महिन्याला भाडं भरत असते, तर सॅलरीच्या 15% रक्कम किंवा तो जो भाडं भरतोय त्या भाड्याची रक्कम या दोन्ही रकमेचं कंपॅरिझन केलं जातं आणि त्या दोन्ही रकमेपैकी जी रक्कम कमी असेल ती त्याला टॅक्स फ्री म्हणून दिली जाते, तेवढ्याच रकमेची त्याला टॅक्स मधून सूट दिली जाते. उदाहरणार्थ जर त्याचा एचआरए त्याचा सॅलरीच्या 15% दिला जातो, मग सॅलरीच्या 15% समजा 1,50,000 होत असेल, सॅलरीच्या 15% ज्या शहराची लोकसंख्या 25 लाख आहे त्याच्यासाठी किंवा 25 लाखापेक्षा जास्त आहे त्याच्यासाठी, तर तो कर्मचारी काय करत असतोय की त्या ठिकाणी समजा 1,000 रुपये 2,000 घेऊया, 1,000 एवढं कमी नसणार आहे, 2,000 रुपये भाडं भरतोय एका महिन्याला, म्हणजे त्याचे 12 महिन्याचे किती झाले 24,000. 12 महिन्याचे 24,000. मग कंपनी त्याला हाऊस रेंट अलाउन्स पुरवत असताना काय करत असते की या 24,000चा विचार करत असते. त्याच्या सॅलरीच्या जर 15% रक्कम द्यायची म्हणलं तर कंपनीचा तोटा आहे इथं, टॅक्स फ्री रक्कम, कारण त्याच्यावर कंपनी टॅक्स आकारत नाही. मग त्यावेळेस कंपनी काय करत असते की ह्या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती त्याला टॅक्स मधून सूट म्हणून देत असते आणि उरलेल्या रकमेवर टॅक्स घेत असते. उरलेली जी रक्कम आहे त्याच्यावर काय घेत असते, टॅक्स आकारत असते. मग इथं आता 24,000 रुपये आहे, तेवढ्या 24,000 रुपयालाच कंपनी काय देणार त्याला
टॅक्स मधून सूट देणार, तर उरलेली जी रक्कम आहे त्याच्या सॅलरीची ती काय करणार आहे की टॅक्स म्हणून घेणार, टॅक्सेबल सॅलरी म्हणून घेणार आहे. हा कुठल्या शहराचा झाला की ज्याची लोकसंख्या 25 लाख आहे अशा शहरासाठी हाऊस रेट अलाउन्सेसचा एक पॉइंट आहे. दुसरा पॉइंट कसा आकारला जातो, तर ज्या शहराची लोकसंख्या 10 ते 25 लाखापर्यंत आहे, एखादं शहर असेल त्या शहरामध्ये जर कर्मचारी काम करत असेल तर त्याच्यासाठी कंपनी टॅक्स फ्री हाऊस रेंट अलाउन्स कसा वापरते किंवा पार्टली अलाउन्स कसा वापरते, तर त्याच्यासाठी त्याच्या सॅलरीच्या 10% आकारला जातो. सॅलरीच्या 10% त्याला टॅक्स फ्री म्हणून दिला जातो किंवा ऍक्च्युअल रेंट तो जो भरत असतोय त्या ठिकाणी त्या दोन्हीतली जी रक्कम कमी असेल त्या ठिकाणी काय केलं जातं की टॅक्स फ्री रक्कम म्हणून दिली जाते. मग इथं सुद्धा सेमच वरच्यासारखा पॉइंट आहे. समजा सॅलरीच्या 10% 50,000 आली आणि तो भरत असलेला रेट किती आहे 3,000 आहे, वार्षिक 36,000. मग कंपनी काय करते की सॅलरीच्या 10% 50,000 आहे आणि तो भरत असलेला रेट 36,000 आहे. मग त्याला काय करते फक्त 36,000 रुपयांची सूट देते आणि उरलेली जी रक्कम आहे त्याच्या सॅलरीची त्याच्यावरती टॅक्स आकारत असते. इन्कम फ्रॉम सॅलरीचा काय टॅक्स त्याच्यावरती आकारत असते. आणि तिसरा जो पॉइंट आहे सॅलरी हाऊस रेंट देण्याचा तो काय आहे, तर ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा कमी आहे, 10 लाखापेक्षा कमी ज्या शहराची लोकसंख्या आहे अशा शहरात जर एखादा कर्मचारी काम करत असेल तर त्याला कंपनी कसा देते हाऊस रेंट अलाउन्स, तर त्याला कंपनी त्याच्या सॅलरीच्या 7.5% देते किंवा तो भरत असलेला रेट ह्या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती कंपनी त्याला प्रोव्हाइड करत असते. म्हणजे काय थोडक्यात पार्टली टॅक्सेबल तुम्हाला त्याच्यातून सूट दिली जाते, काही पार्ट म्हणून हाऊस रेंट अलाउन्स मधून सूट दिली जाते. तसं हे अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही. तसं ह्याच्यात टॅक्स स्टेटमेंट मध्ये काय केलं जातं की थोड्या अमाऊंटला तुम्हाला सूट दिली जाते, पार्टली जो अमाऊंट आहे त्याच्यामध्ये सूट दिली जाते. तसंच सेम आता चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आहे. एका मोठ्या ज्या कंपन्या असतील किंवा जी काही संस्था असते ती त्या कर्मचाऱ्याच्या मुलांना शिक्षणासाठी अलाउन्स देत असते. पण तो अलाउन्स देताना कंपन्या काय करत असतात की एका मुलाला 100 रुपये प्रमाणे अलाउन्स देते कंपनी आणि जास्तीत जास्त 2च मुलं त्याला पात्र धरली जातात. मग समजा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस देत असताना काय करते कंपनी की 2 मुलं ग्राह्य धरली जातात, तुमची 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर ग्राह्य धरली जात नाही. मग एका मुलाला 100 रुपये एका महिन्याला देत असते, जास्तीत जास्त 2च मुलांना देत असते. मग त्यावेळेस कंपनी काय करत असते पार्टली टॅक्सेबल अमाऊंट म्हणून बघा, पार्टली टॅक्सेबल ज्यावेळेस अमाऊंट दिली जाते त्यावेळेस तुम्हाला 2च मुलांना काय केलं जातं लाभ दिला जातो, पैकी 100 रुपये प्रमाणे दिला जातो. मग काही वेळेस काही कर्मचाऱ्यांचं काय होतं, आजकाल आपल्याला पण माहिती आहे 100 रुपयात काहीच होत नाही, 100 रुपयात काहीच होत नाही. पण अजून ही रक्कम बदललेली नाही. इन्कम टॅक्सचा कायदा जो 1961 चा त्याच्यामध्ये ही तरतूद केली आहे, अजूनही बदललेली नाही. मग कंपनीमध्ये काय केलं जातं, समजा एखाद्या कंपनीने 2,400 रुपये दिले असतील एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी, तर त्यावेळेस कंपनी काय करत असते की 2,400 रुपये कंपनी देते, परंतु त्याला दिलेल्या सगळ्या रकमेवरती टॅक्स आकारत नाही. त्याच्यातल्या काहीच रकमेवर पार्टलीच रकमेवरती कंपनी टॅक्स आकारते. मग तो कसा आकारते, तर 2400 रुपये कंपनीने दिलेले. मग त्यावेळेस कंपनी काय करते की त्या कर्मचाऱ्याची 2 मुलं गृहीत धरली जातात आणि एका मुलाला काय केलं जातं 100 रुपये प्रमाणे दिले जातं. म्हणजे 2 मुलांचे 2400 रुपये झाले वर्षाचे. आता इथं आले 2400, त्यामुळं इंग्लक आहे आपला असू दे. तर ह्या 2400 मधून 2800 घेऊया म्हणजे लक्षात येईल की ह्या 2800 मधून हे 2400 काय करते की त्याला टॅक्स सूट म्हणून देते. 2400 रुपये काय करते टॅक्स सूट म्हणून देते. उरलेले जे 400 रुपये आहेत ही रक्कम त्याच्या इन्कम फ्रॉम टॅक्सला घेतली जाते. ज्यावेळेस त्याचं टॅक्स स्टेटमेंट तयार केलं जातं त्यावेळेस चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सची रक्कम 2800 रुपये न घेता किती रुपये घेतली जाते 400 रुपये घेतली जाते. म्हणजे त्याला 2400 रुपये मिनिमम सूट दिली जाते. इन्कम टॅक्स कायद्यानुसारच त्याला काय केलं जातं त्याचा काही पार्ट सूट म्हणून दिला जातो. तसंच आता हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स सुद्धा सेम तसाच आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची मुलं जर हॉस्टेलमध्ये राहत असतील
तर त्या सुद्धा कर्मचाऱ्यांना काय केलं जातं, जास्तीत जास्त 2च मुलांना लाभ दिला जातो, परंतु तो 300 रुपये प्रमाणे दिला जातो. एका मुलाला 300 रुपये प्रमाणे त्याचा हॉस्टेलचा खर्च दिला जातो. मग समजा एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्याला 6000 रुपये दिले की त्याच्या मुलांच्या हॉस्टेल एक्सपेंडिचर खर्च म्हणून कंपनीने 6000 रुपये त्याला प्रोव्हाइड केले. त्यावेळेस कंपनी काय करत असते की त्याच्या दोन मुलांना 300 रुपये प्रमाणे दिले. एका महिन्याला 300 रुपये प्रमाणे 2 मुलांना खर्च केलेला असतो. म्हणजे किती रुपये झाले, 600 रुपये. 2 मुलांचे एका महिन्याला 600 रुपये याप्रमाणे कंपनी खर्च करत असते. मग एका महिन्याला 600 म्हटल्यानंतर कंपनी काय करत असते, 12 महिन्याचं घेत असते. मग त्याचं 12 महिन्याचं किती रुपये होतात, 3600 रुपये. मग कंपनीने जर 6000 प्रोव्हाइड केले असतील तर त्याच्यातला फक्त त्या कर्मचाऱ्याला 3600 रुपये रक्कम माफ होते. त्याच्यावरती त्याला टॅक्स वगैरे काही बसत नाही. पण उरलेली जी 2400 रुपये आहे त्याच्यावरती मात्र त्याला टॅक्स भरावा लागतो. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, पार्टली टॅक्सेबल अलाउन्स. जी रक्कम शिल्लक राहील त्या रकमेवरती त्याला टॅक्स भरावा लागतो मुलांच्या हॉस्टेलवर केलेल्या खर्चाला. असे तुम्हाला 2 पार्ट आहेत अलाउन्सचे.